वाढविसी कौतुकी हृदयाकाश पल्लकी परिये देसी निजे. प्रत्येक ज्योतीची ओवाळणी करिसी मनपवनाची खेळणी आत्मसुखाची बाळलेणी लेवविसी. प्रत्येक ज्योतीची ओवाळणी करिसी मनपवनाची खेळणी आत्मसुखाची बाळलेणी लेवविसी. प्रत्येक ज्योतीची ओवाळणी हे गुरुकृपा दृष्टी माते, तू आत्मज्योतीची ओवाळणी करतेस, म्हणजे त्या साधकरूपी बाळकाला तू ओवाळतेस. काय कोणती ओवाळणी? आत्मज्योतीची, म्हणजे प्रत्येक ज्योतीची ओवाळणी करीसी, म्हणजे आत्मज्योतीच्या निरंजनाने तू काय करतेस? त्या साधकाला ओवाळतेस. मनपवनाची खेळणी करीसी, मनाची आणि पवन म्हणजे प्राण, त्याची काय करतेस? खेळणी देतेस. आणि आत्मसुखाची बाळलेणी लेवविसी. व आत्मसुख, त्या आत्मसुखाच्या ज्या बाळलेण्या आहेत, बाळकाचं जे लेणं आहे, दागिनी, वाक्या, वाळे, साखळ्या इत्यादी बाळलेणी तू त्या साधकाच्या अंगावर घालतेस. तुका म्हणे तुम्ही उदार कृपाळ शृंगारिले बाळ कौतिके. तुकाराम महाराज संतांचं वर्णन करतात आणि असं म्हणतात की तुम्ही उदार आहात, कृपाळ आहात, कृपाळू आहात. आणि जशी आई कौतुकाने आपल्या बालकाचा काय करते? शृंगार करते, त्याच्या अंगावर दागिने घालते, त्याला उंची वस्त्र त्याला घालत असते. त्याप्रमाणे हे संतांना तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे तुम्ही उदार कृपाळ शृंगारिले बाळ कौतिके. तुम्ही देखील साधकरूपी बाळाला, त्या साधकरूपी बाळाचा काय केला? कौतुकाने काय केलेलं आहे? शृंगार केलेला आहे. पण मग कोणते दागिने त्याच्या अंगावरती घातले? जशी आई त्या लहान मुलाच्या अंगावरती या व्यवहारात प्रचलित असलेले काय करत असते? दागिने घालत असते. त्याला साखळी घालतील, बाजूबंद घालतील. लक्षात आलं का? वेगवेगळ्या वाक्या, वाळे, मग त्या दागिन्यांचे जे प्रकार असतील लहान मुलांच्या, ते त्याच्या अंगावर काय करत असते? घालत असते. त्याला काय करत असते? ओवाळत असते. लक्षात आलं का? त्याचा जर वाढदिवस असेल, अजून काही असेल तर काय करते? त्याला ओवाळते. ही आई जशी त्या बालकाला ओवाळते, त्याला त्याच्या अंगावरती काय करते? लेणी अलंकार घालत असते. तसंच ही गुरुकृपा दृष्टीरूपी आई ही त्या साधकरूप बाळाला काय करते? ओवाळते. पण कोणत्या दिव्याने? प्रत्येक ज्योतीची ओवाळणी, आत्मरूपी दिव्याची काय करते? ओवाळणी करते. पुन्हा त्याला खेळणी देते. तर मग कोणती खेळणी देते? आता ही सामान्य आई असेल तर लाकडाचा, प्लॅस्टिकचा घोडा, हत्ती, लक्षात आलं का? ह्या खेळण्या देईल. ही श्री गुरुकृपा दृष्टीरूपी आई त्या साधकाला कोणती खेळणी देते? मनपवनाची खेळणी करिसी मनपवनाची खेळणी, म्हणजे प्रत्याहार, धारणा, ध्यान यांच्या योगाने, या मनाचा रेचक, पूरक, कुंभक या योगानं, प्राणाचा व वज्रासनाच्या योगाने अपानाचा निरोध करणे, हीच जणू खेळणी त्या बाळाच्या हातात देतेस. मनाचा, प्राणाचा, अपानाचा काय करणं? निरोध करणं, हीच काय आहे? खेळणी. मनपवनाची खेळणी. मनाची खेळणी, पवन म्हणजे प्राणाची खेळणी. पण मनाची खेळणी म्हणजे काय? तर त्या मनाचा निरोध रूप काय? खेळणी. पण तो मनाचा निरोध कशाच्या योगाने? प्रत्याहार, धारणा, ध्यान इत्यादी त्याच्याकडून करवून घेऊन ही मनाची खेळणी. आणि रेचक, पूरक, कुंभक याच्या योगाने प्राणाचा, वज्रासनाच्या योगाने अपानाचा निरोध, हीच जणू त्या पवनाची खेळणी.
ती त्या साधकरूपी बाळाच्या हातात ती देते. लक्षात आलं का? आता हे लहान बालक जे असतं त्याला त्याची आई जी खेळणी देते ती खेळणी त्याच्याने प्राप्त करणं शक्य आहे का? ते मोठं झालं तर मग काय ते कमावून आणील आणि मग ते काय ही मोटरसायकली ह्या खेळण्यात जणू काय ते तो घेईल. लक्षात आलं? पण ते रांगणारं जे बाळ आहे, लहान बालक जे आहे, त्याला आवडणाऱ्या ज्या त्या खेळण्या आहेत त्या खेळण्या त्याच्याने प्राप्त करणं शक्य आहे का? नाही. पण त्याला त्या प्राप्त होतात. कुणाच्या योगानं? त्या आईच्या योगानं त्या बालकाला. तसं जो साधक आहे त्या साधकाला या मनाचा निरोध, प्राणाचा निरोध, या जणू या खेळण्या त्याच्या स्वतःच्याने शक्य आहेत का? पण श्री गुरु कृपा दृष्टीरूपी आई मात्र त्याला काय करते? त्या खेळण्या देते. करीसी मन पवनाची खेळणी. बघा, गुरुवाक्य भावबळे निज बोधे बुद्धी तिने बोधे पाहता अखंड चित्त समाधी. श्री गुरूंच्या कृपे वाचून समाधी अवस्थेपर्यंत साधक पोहोचू शकत नाही. पण श्री गुरूंची कृपा असेल तर तो सहजतेनं तो प्रवास करत असतो. इथं बघा, खेळणी शब्द वापरलेला आहे. आई त्या लहान बालकाकरिता प्रसंगी आपल्या प्राणाचंही बलिदान देऊ शकते. जी आई आपल्या बालकासाठी प्राणही देऊ शकते, तिला त्या बाळाला खेळणी देणं ही तिच्या दृष्टीनं सहज असलेली गोष्ट आहे. लक्षात आलं का? बाळकाला खेळणी प्राप्त करून देणं हे त्या लौकिकातील व्यवहारातील आईच्या दृष्टीनं ही काय आहे? सहज असलेली गोष्ट आहे. असं फार फार मोठी गोष्ट आहे का ती? त्या मुलाला काय असं या जगाचं राज्य प्राप्त करून द्यायचं आहे का? नाही. काय द्यायचं आहे? 4-2 रुपयाची काय द्यायची आहे? खेळणी. लक्षात आलं का? म्हणजे खेळणी ही जी गोष्ट आहे, ही जी संकल्पना आहे, हा जो शब्द आहे, हा सहजतेचं काय आहे? एक निदर्शक आहे. लक्षात आलं का? आता एखादी मौल्यवान गोष्ट जर एखादा मनुष्य योग्य रीतीनं हाताळत नसेल तर सहज कोणी शहाणी माणसं त्याला काय म्हणतात? अरे ती काय खेळणी आहे का? लक्षात आलं का? त्याला काय म्हणतात? ती काय खेळणी आहे का? ती मौल्यवान वस्तू आहे. म्हणजे खेळणी ही जी गोष्ट आहे ही काय आहे? सहज आहे. आता या योग साधकाला मनाचा निरोध करणं, प्राणाचा निरोध करणं ही गोष्ट त्याच्याने फार मोठी आहे. पण श्रीगुरूंची कृपा जर त्याला लाभली तर त्याला ती गोष्ट कशासारखी आहे? खेळण्यासारखी आहे. लक्षात आलं का? श्रीगुरू त्या साधकाला जी खेळणी देतात, साधकरूपी बालकाला, कोणती? मनपवनाची खेळणी. हे कोण देऊ शकतं? जसं त्या बालकाला खेळणी त्याचीच आई देऊ शकते, तसं श्रीगुरु कृपा दृष्टीरूपी आईच त्या साधकाला ह्या मनाचा निरोध, प्राणाचा निरोध रूपी खेळणी काय करत असते? देत असते. करीसी मनपवनाची खेळणी. प्रत्येक ज्योतीची ओवाळणी कशाने करते? आत्मज्योतीने. लक्षात आलं का? ही लौकिक व्यवहारातील आई कशाने ओवाळणी करील? दिव्याने करील. लक्षात आलं का? गोड्या तेलाचा दिवाण खूप श्रीमंत असेल तर गावरान तुपाचा दिवा लागेल. लक्षात आलं का? पण ही श्रीगुरु कृपा दृष्टीरूपी आई त्या साधकरूपी बाळाची जी ओवाळणी करते ती कशाने? आत्मरूपी दिव्यांची काय करते? त्याला ओवाळणी करत असते. प्रत्येक ज्योतीची ओवाळणी. करीसी मनपवनाची खेळणी. आत्मसुखाची बाळलेणी लेवविसी. आणि त्याच्या अंगावरती जे दागिने ती घालते ते कोणते दागिने आहेत? आत्मसुखाचे बाळलेणे, बालकाचे ते दागिने. कोणते? आत्मसुख रूपी. लक्षात आलं का? संत देखील म्हणतात ना, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुल्लत असो. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही आमच्या अंगावरती दागिने घातलेले आहेत. त्यांच्या चित्रामध्ये तर काही दिसतच नाही दागिने. एक दागिना आहे तुळशीची माळ. लक्षात आलं. पण व्यवहारात ज्याला दागिना म्हटलं जातं, लेणं म्हटलं जातं, भूषण अलंकार म्हटलं जातं, ते तर काही त्यांच्या चित्रामध्ये
किंवा ज्यांना तुकाराम महाराजांचं दर्शन झालं असेल त्यांना तर काही आढळलं नाही. मग तुकोबाराय तर सांगतात, आम्ही आमच्या अंगावरती भूषणं अलंकार काय केलेले आहेत, धारण केलेले आहेत. पण कोणते? सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार. लक्षात आलं का? सर्व सुखरूपी सर्व अलंकार आम्ही काय केलेले आहेत, अंगावरती धारण केलेत. खूप खूप सारे केलेले आहेत. सर्व सुखरूपी दागिने. या अलीकडं नाही का नवश्रीमंत लोक किती दागिने घालावेत याची काही मर्यादाच पाळत नाहीत. कोणी 10 किलो 5 किलो सोनंच अंगावर काय करतात घालून मिरवतात. याला फोटो येतात ना मोबाईलला, पेपरला. लक्षात आलं का? त्याला काय गोल्डन मॅन सोनेरी माणूस. पुण्यामध्ये, मुंबईमध्ये, मोठ्या मोठ्या शहरामध्ये असे लोक आढळतात. काय झालं, या शहरांचा मोठा विस्तार झाला आणि आजूबाजूची जी खेडी होती ती त्या शहरात गेली आणि ज्यांना 2-2, 4-4 एकर जमिनी होत्या की ज्या काहीच पिकत नव्हत्या. बरड रानं, पूर्वी दुधाचा व्यवसाय करणारी ही लोक, भाजीपाल्याचा व्यवसाय शहरात जाऊन करणारी ही लोक, त्या जमिनींना सोन्याचे भाव आले. लक्षात आलं का? त्यांना गुंठा मंत्री शब्द आहे तिकडं. लक्षात आलं का? कोणता मंत्री? गुंठा मंत्री. म्हणजे मंत्र्यासारखं राहायचं आपण मग त्या गुंठ्याच्या जोरावर आणि मग ते लोक खूप दागिने घालतात अंगावरती. तुम्ही पाहिलं असेल चित्र कुठं ना, खूपच दागिने. कारण त्यांच्याकडं काय आहे, सोनं आहे. म्हणून त्या सोन्याचे एक अलंकार त्यांनी काय केले, शरीरभर धारण केलेले आहेत. तर संतांनी देखील सर्व अंगावरती काय केलेले आहेत, दागिने धारण केलेले आहेत. लक्षात आलं? पण कोणते? सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार. कारण त्यांच्याकडं सुख आहे, मग ते सुखाचे काय करतील, अलंकार धारण करतील. तसं ही श्रीगुरु कृपा दृष्टीरूपी आई जी आहे, या साधकरूपी बाळाला ती बाळलेणी घालते, त्याच्या अंगावरती घालते आहे, त्या साधकाच्या अंगावरती, साधकरूपी बाळाच्या अंगावरती. पण कोण कशाचे लेणे? कोणत्या धातूचे? नाही, आत्मसुखाची बाळ लेणी. लक्षात आलं का? ते काही दोरी गंडा वगैरे घालत नाहीत. लक्षात आलं का? नाहीतर म्हण काही संतत्वाचं सोंग केलेली माणसं आपल्या अनुयायांना काय करत असतात, हे आपले अनुयायी आहेत हे ओळखता यावं म्हणून काही विशिष्ट काय करत असतात, काही चिन्ह त्याला देत असतात. लक्षात आलं का? तसं नाही. आत्मसुखाची बाळलेणी लेवविसी. त्या साधकरूपी बाळकाला जे आत्मसुख प्राप्त होतं, ते आत्मसुख जणू काही या श्रीगुरु कृपा दृष्टीरूपी आईनं त्याच्या अंगावर चढवलेले ते काय आहेत, अलंकार आहेत. प्रत्येक ज्योतीची ओवाळणी करिसी मन पवनाची खेळणी, आत्मसुखाची बाळलेणी लेवविसी. 17वेचे स्तन्य दिसी, अनहताचा हल्लरुगासी, समाधी बोधे निजविसी बुजावणी. 17वेचे स्तन्य दिसी. आता त्याला ते स्तनपान ती आई बाळकाला ज्याप्रमाणे करवते, त्याप्रमाणे ही श्रीगुरु कृपा दृष्टीरूपी आई त्या साधकरूपी बाळकाला जे स्तनपान करवते ते कोणतं स्तन्य आहे? 17वेचे स्तन्य दिसी. या ब्रह्मरंध्रामध्ये असलेल्या 17व्या चंद्रामृत कलेचे दूध तू काय करतेस, त्याला पाजतेस. या सर्व संकल्पना ज्या आहेत ना, त्या योग मार्गातल्या ह्या काय आहेत, संकल्पना आहेत. योगी हा कठोर परिश्रमाने समाधी अवस्थेपर्यंत जो जातो आणि तिथं गेल्यानंतर त्याला जो आनंद होतो, तोच आनंद आणि तोच क्रम या श्रीगुरु कृपा दृष्टीरूपी आईनं ज्याला अंगीकारलेला आहे त्या साधकाच्या जीवनात घडतो. लक्षात आलं का? आताच्या माणसांना योगाचं आचरण करणं शक्य आहे का? ज्या काळामध्ये ह्या साधनेसाठी वातावरण अतिशय शुद्ध होतं, सर्व अनुकूलता ज्याला आपण म्हणू अशी अनुकूलता ज्या काळात होती, त्या काळात सुद्धा योग कठीण म्हणून त्यांनी वर्णन केलेलं आहे. आता तर योग अशक्यच आहे. एक 50-100 वर्षापूर्वीचं चित्र आपल्या डोळ्यासमोर कल्पना चित्र आपण आणूया, जे काही आपण ऐकलंय. त्या काळात या भूतलावर असलेलं वातावरण, लक्षात आलं का? आज दळणवळणाची वाढलेली साधनं, लक्षात आलं का? हे प्रदूषण, सगळ्याच प्रकारचं, विचाराचं प्रदूषण, ध्वनीचं प्रदूषण, वायूचं प्रदूषण, लक्षात आलं का? तो जो काळ होता
तो तर साधनेला अधिक अनुकूल होता. आज देखील आपल्याला जर साधना करायची असेल तर आपण अशा स्थळाचा विचार करतो की जिथं आपल्याला काही बाधा होणार नाही. आणि काही स्थळं अजूनही या भूतलावरती आहेत. पण पूर्वीचा जर विचार केला तर कितीतरी स्थळं असतील होती. अहो त्या काळात देखील योग मार्ग हा कठीण म्हणूनच काय केलेला आहे, वर्णिलेला आहे. मग आजच्या लोकांना तो योग मार्ग कसा काय घडेल, लक्षात आलं का? पण श्रीगुरूंची कृपा ज्याला लाभलेली आहे त्याच्याही जीवनामध्ये तीच स्थित्यंतर होत जातील, जी स्थित्यंतर त्या योग्याला त्या हिमालयादिकामध्ये जाऊन कठोर परिश्रमाने त्याने साधलेली आहे. लक्षात आलं का? आता विषयाचा विस्तार होईल कधीतरी, त्याचा आपण एकदा तुलनात्मक दृष्ट्या विचार करू. योग मार्गाचं आचरण करणारा जो कोणी आहे आणि अत्यंत शुद्धतेनं परिश्रमपूर्वक नियमाने योग मार्ग आचरत असताना त्याच्या जीवनामध्ये जे बदल घडतात, आंतरिक बदल, जे स्थित्यंतर घडतात, तीच स्थित्यंतर नामसाधना करणाऱ्याच्या जीवनातही घडतात. लक्षात आलं का? गुलाबराव महाराजांनी योग प्रभाव नावाचा एक ग्रंथ लिहिलेला आहे. त्याच्यामध्ये त्यांनी हे असं वर्णन केलेलं आहे की ते योग्याला इतका काळ योग केल्यानंतर जी स्थिती प्राप्त होते तीच या नामसाधकाला देखील तीच स्थिती काय होत असते, प्राप्त होते. ही गोष्ट मी कशासाठी सांगितली? जी स्थिती त्या योग्याला योग मार्गाचं आचरण करत असताना प्राप्त होणार आहे तीच स्थिती श्रीगुरूंच्या सानिध्यात राहणाऱ्या त्या सत्शिष्याला त्या श्रीगुरूंच्या कृपादृष्टीच्या सामर्थ्याने त्याला ती प्राप्त होणार आहे. त्याचंच हे काय केलेलं आहे, इथं वर्णन केलेलं आहे. 17वे स्तन्यदिसी ती श्रीगुरु कृपादृष्टी रूपी आई त्या साधक रूपी बाळकाला जे स्तनपान करवते आहे ते कोणतं, तर ब्रह्मरंध्रामध्ये असलेली जी 17वी जीवनकळा, चंद्रामृत कला, त्याचं दूध काय करतेस तू, पाजतेस. अनाहताचा हल्लरोगासी आलेलं आहे वर्णन इथं. अनाहताचा हल्लरोगासी, अनाहत नादाचे तू काय करतेस, गाणे गातेस. ती आई गाणे गाते आहे, पण कोणते आहे, अनाहत नादाचे गाणे गातेस. 2 प्रकारचे नाद स्थूलदृष्टीनं, आहत नाद आणि अनाहत नाद. आहत म्हणजे आघात, एकमेकावर आघात केला की जो नाद ध्वनी उमटतो तो कोणता नाद, आहत नाद. आणि एक अनाहत नाद म्हणजे आघात न करता देखील येणारा जो नाद आहे त्याला काय म्हणतात, अनाहत नाद. लक्षात आलं का? घुळघुळा वाजती टाळ असं सांगितलेलं आहे. आपल्या शरीराच्या अंतर्गतच हा अनाहत ध्वनी आहे. लक्षात आलं का? पण तो अनाहत ध्वनी त्याचं ज्ञान सर्वांनाच नाही आहे. त्याचं श्रवण कोण करू शकतं, योगी करू शकतो. लक्षात आलं का? त्या योग्याला तो नाद ऐकू येत असतो. सद्गुरू जोग महाराज असे स्वस्थ बसलेले असताना ते काय करायचे, असे डोलत असायचे. डोलतो कधी मनुष्य, त्या नादाने डोलतो ना. बाह्य कोणता नाद आता जर काही ऐकू आलं, मृदंग, टाळ किंवा ढोल, ताशा किंवा डीजे, लक्षात आलं का, तर लोक काय करतात, असं काय करतात, त्यांचं शरीर काय होतं, सहजच डोलतं. लक्षात आलं का? पण हे सगळे काय आहेत, आहत नाद आहे. त्या योग्याला ह्या आहत नादाची आवश्यकता नाही आहे, या बाह्य साधनांची आवश्यकता नाही आहे. तो त्या अनाहत नादामध्ये काय होतो, धुंद होऊन काय होत असतो, डोलत असतो. आमच्या स्वामीजींनी एकदा सांगितलं होतं की ठीक आहे, परमात्मा प्राप्तीसाठी हे सर्व जे मार्ग आपल्याला सांगितलेले आहेत ते क्रमून जायचंच आहे. भजनाविषयी सांगितलं होतं. आरती संपली आणि भजन आरंभ करायचं, तर मग ते मृदंग विना व्यवस्थित स्वरात ते लोक लावत होते. खरं तर त्याने तो अगोदर लावून ठेवायला पाहिजे होता, आरतीच्याही अगोदर, म्हणजे आरती संपल्यानंतर तात्काळ सुरुवात करता आली असते. बराच वेळ गेला आणि स्वामीजींना वेळ व्यर्थ जाणं आवडत नाही. लक्षात आलं का?
आयुष्य खातो काळ सावधान असं म्हणत असतात ते. एक सेकंदही व्यर्थ गेलेला त्यांना आवडत नाही. मग त्यांनी सांगितलं अरे करा लवकर सुरुवात. तर या लोकांनी सांगितलं नाही ते लावावं लागेल. खोटं आहे तुमचं भजन म्हटले, कारण तुम्हाला साधनांची आवश्यकता पडते. आमचं भजन तर बिना साधनांचं सुरुवात होत असतं म्हटले. म्हणजे बसलो की भजन सुरू. मग ते कोणत्या गोष्टीला घेऊन बोलले होते? ह्या अनाहत नादाला घेऊन बोलले होते. ठीक आहे, आता आम्ही साधक लोक तेवढ्या अधिकाराचे नसल्यामुळं काही काळ तिथपर्यंत पोहोचण्याकरता साधनांची आवश्यकता पडणार आहे. पण त्यांना ती आवश्यकता नव्हती. त्यांना त्या गोष्टीतून हे सूचित करायचं होतं की तुम्हालाही ही अवस्थेपर्यंत जाता आलं पाहिजे. बाह्य साधनांचा अवलंब कुठपर्यंत तुम्ही करणार? लक्षात आलं का? असं त्या घटनेतून आपल्याला दिसून येतं. अनाहताचा हल्लरोगासी ही श्रीगुरु कृपादृष्टीरूपी आई त्या बालकासाठी काय करते? अनाहत नादाचे काय करते? गाणे गाते. हल्लरोगासी अंगाई गीत त्याला गात असते. आणि समाधी बोधे निजविसी बुझावणी. आणि समाधी बोधे बोध म्हणजे ज्ञान. त्या साधकरूपी बालकाला ही गुरुकृपा दृष्टीरूपी आई काय करते? ज्ञान देते, बोध देते. कोणता बोध? समाधी बोध. लक्षात आलं का? तू देह, इंद्रिय, प्राण, मन, बुद्धी यापैकी काहीही नसून या सगळ्यांचा साक्षी असलेला चेतन, अकार्य, अपरिच्छिन्न, अविकारी, अविनाशी आणि कुटस्थ नित्य जो आहे तो तुझा आत्मा, ते तुझं स्वरूप, ते ब्रह्मस्वरूप आहे. असा काय करते? त्याला बोध देत असते. लक्षात आलं का? बोध दिला मज सांगाते, मार्ग दाविला नीट. बोध दिला. बोध दिला म्हणजे काय दिलं? त्याला ज्ञान दिलं. ज्ञान दिलं म्हणजे काय केलं? त्याची समजूत घातली. समजूत घातली म्हणजे काय केलं? त्याला जाणीव करून दिली. जाणीव कशाची करून दिली? तर तू कोण आहेस याची काय करून दिली? जाणीव करून दिली. त्याला काय जाणीव नाही का मी कोण आहे म्हणून? आहे, पण ती विपरीत आहे. मी देह आहे अशी त्याची समजूत आहे, असा त्याचा बोध आहे, असं त्याचं ज्ञान आहे विपरीत असलेलं, अशी त्याची जाणीव आहे. पण तू देह नसून, तू इंद्रिय नसून, मन, प्राण, बुद्धी यापैकी काहीही तुझा आत्मा नसून, तुझं स्वरूप नसून, या सर्वांचा साक्षी असलेलं जे कुटस्थ नित्य आहे तो तुझा आत्मा आहे. आणि तेच काय आहे? तोच आत्मा ब्रह्म आहे. अशा ज्ञानाने त्या साधकाची समजूत ती गुरुकृपा दृष्टीरूपी आई घालते आणि त्याला निर्विकल्प समाधीमध्ये काय करते? झोपवते. समाधी बोधे निजविषयी बुझावणी, समजावून सांगून. लक्षात आलं का? त्याला त्याची समजूत तशी करून देऊ. हे बघा, आपल्या आत्मस्वरूपाचं ज्ञानच आपल्याला झालं नाही तर समाधी काय डोंबल्याची लागणार आहे का? लोक म्हणतात 8 दिवसात समाधीचा अभ्यास. यांच्या काय टिंबटिंबाने केला होता का? जाहिराती येत असतात मग. लक्षात आलं का? 8 दिवसातून 15 दिवसात समाधीचा अभ्यास कसा काय होईल? ती कदाचित मूर्छा येत असेल किंवा झोप येत असेल. लक्षात आलं का? किंवा काही संमोहित केल्या गेल्यामुळं तशी ती एकाग्रता तेवढ्या काळ साधतही असेल. समाधीत खट थोडीच असणार आहे. समाधी कधी लागणार आहे? ज्ञानानंतर ना. इथं काय सांगितलं? समाधी बोधेनी जविसी, पण कधी? बुझावणी. बुझावणी म्हणजे समजूत घालून मग समाधी बोधे निजविसी. मग त्या समाधीमध्ये काय करतेस? झोपवतेस. पण अगोदर काय देऊन? ज्ञान देऊन, बोध देऊन. मी कोण आहे याचं वास्तव ज्ञान त्या साधकाला करून दिल्यानंतर मग त्या समाधीमध्ये ही श्री गुरुकृपा दृष्टीरूपी आई त्या साधक रूपी बाळकाला काय करते? झोपवते. लक्षात आलं का? समाधी ही लागली पाहिजे, लावावी लागत नाही. लक्षात साधली लाधली सकळ. हे बघा, आपल्या संतांनी जी समाधी मानलेली आहे ना ती कोणती समाधी? सहज समाधी, नित्य समाधी हरीच्या नामे. लक्षात आलं का? नित्य समाधी, सहज समाधी, ज्या समाधीतून बाहेर येणंच नाही. चालता बोलता समाधी, चालती फिरती समाधी. लक्षात आलं का? संत हे कुठलंही कार्य करताना आपल्याला दिसत असले तरी त्यांची समाधी अवस्था भंग होत नाही. आणि ही जी सामान्यपणे त्याला समाधी म्हटलं जातं ती समाधीतून बाहेर कधीही येऊ शकतो. समाधीतच जात नाही तर बाहेर येण्याचा काय प्रश्न आहे? लक्षात आलं.
त्या समाधीप्रत त्या साधकरूपी बाळकाला ती गुरुकृपादृष्टीरूपी आई जी घेऊन जाते ती कशी अगोदर त्याला काय करून ज्ञान देऊन. लक्षात आलं का? आता चंचल चित्ताचा एखादा मनुष्य असेल आणि त्याला सांगितलं डोळे झाकून शांत बसा, शांत कसं काय बसेल तू? शरीराने शांत बसलेला दिसेल. लक्षात, आता काय माकड चाळे थोडे थांबलेले असतील शरीराचे, पण मनाने मात्र आणखीच गोंधळ घातलेला आपल्याला आढळून येईल की नाही. मनामध्ये जर या जगताविषयीच्या वासना, कल्पना, समजुती या विपरीतच असतील तर तसं शांत बसून काय त्याला समाधी प्राप्त होणार आहे का? नाही. म्हणून श्री गुरुकृपा दृष्टीरूपी आई त्या साधक रूपी बाळकाला समाधीमध्ये जी घेऊन जाते ती अगोदर त्याची काय करून समजूत करून, बुजावणी, त्याला ज्ञान देऊन, बोध देऊन, लक्षात आलं का, त्याला आत्मस्वरूपाची जाणीव करून देऊन मग त्याला त्या समाधीमध्ये काय करते, निजवते. 17वे स्तन्य दिसी अनाहताचा हल्लरोगासी समाधी बोधे निजविसी बुझावणी. म्हणून साधका तू माऊली पिके सारस्वत तुझिया पाऊली, या कारणे मी सावली न संडी तुझी. म्हणूनच साधकाला तू काय आहेस? आई आहेस. ज्ञान देऊन साक्षात्कार आणि योग दृष्टीनं समाधी प्राप्त करून देणारी तू कोण आहेस? आई आहेस. ज्ञानोबराय श्री गुरु कृपा दृष्टीला म्हणतात तू साधका माऊली. साधकांची तू कोण आहेस? माऊली. ज्ञानोबरायांना देखील नाथराय म्हणतात ना, साधकांचा मायबाप दरुषणे सर्वभूती सुखरूप ज्ञानोबा, साधकांचा मायबाप. लक्षात आलं का? तसं ज्ञानोबराय आपल्या गुरु कृपा दृष्टीला काय म्हणतात? तू साधकांची काय आहेस? माऊली आहेस. जशी आई माऊली ही त्या बाळकाची संपूर्ण काळजी वाहते, त्याचप्रमाणे हे गुरुकृपा दृष्टीरूपी आई तू साधकाची काय करतेस? काळजी वाहतेस. पिके सारस्वत तुझिया पाऊली, तुझिया पाऊली सारस्वत पिके, तुझिया पाऊली तुझ्या चरणामध्ये सारस्वत पिके, सर्व सारस्वत, सर्व विद्या, रसपूर्ण वक्तृत्व, रसात्मक काव्य हे सर्व पिकतं. हे आई तुझे चरण म्हणजे जणू सुपीक जमीन. कोणतंही पीक भरघोस ज्यामध्ये पिकतं अशी जी जमीन, ती जमीन म्हणजे कोण? तुझे पावलं. तुझे पावलं हीच जमीन. आणि त्या जमिनीत काय पिकतं? जसं या जमिनीमध्ये ऊस पिकतो, गहू पिकतो, ज्वारी बाजरी पिकते, लक्षात आलं का? काही ठिकाणी तांदूळ पिकतो, गहू हरभरे पिकतात. तसं सद्गुरूंचे चरण हीच जणू सुपीक जमीन. त्यामध्ये काय पिकतं? ते म्हटले सर्व विद्या, वक्तृत्व, कला, कौशल्य, ज्ञान, काव्य, साहित्य, अलंकार हे सर्व पिकतं. कुठं? श्रीगुरूंच्या चरणामध्ये. पिके सारस्वत तुझिया पाऊली आणि या कारणे मी सावली न संडी तुझी. आणि या कारणाने मी तुझी सावली न संडी, मी तुझी सावली, तुझ्या कृपेची छाया सोडणारच नाही, सोडतच नाही. ज्ञानोबराय हे ग्रंथ लिहायला बसलेले आहेत. लक्षात आलं का? ग्रंथ निर्माण करण्याला बसलेले आहेत. आणि हा ग्रंथ निर्माण करायचा म्हटल्यानंतर मग शब्दसृष्टी आपलीशी असली पाहिजे, धन आपल्याकडं असलं पाहिजे. कोणतं? आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू. शब्दरूपी धन पाहिजे ना. ग्रंथ लिहायला बसलेला असेल, ग्रंथ सांगायला बसलेला असेल, लक्षात आलं का? वक्तृत्व करायला बसलेला असेल, व्याख्यान करायला बसलेला असेल कोणी, तर त्याच्याकडं धन पाहिजे. कोणतं? शब्दरूपी धन पाहिजे ना. कोणत्या प्रसंगी कोणता शब्द योजला पाहिजे याचं काय असलं पाहिजे? ज्ञान असलं पाहिजे. नाहीतर अनेक लोक शुद्ध बोलण्याच्या नादात कधी अशुद्ध बोलून जातात, काहीच समजत नाही. लक्षात आलं का? कोणत्या शब्दाची योजना कधी, कुठं, किती प्रमाणात केली पाहिजे याचं काही ज्ञान नसतं. लक्षात आलं का? मग ज्ञानोबराय हे हा ग्रंथ निर्माण करण्यासाठी बसलेले आहेत. तर आता त्यांना आवश्यकता आहे कशाची? शब्दांची, रसाची, अलंकाराची. लक्षात आलं का?
तर मग हे कुठं पिकतं ते म्हणतात पिके सारस्वत तुझी या पावली. हे श्री गुरु कृपा दृष्टीरूपी आई तुझ्या चरण कमळाच्या ठिकाणी हे सर्व पिकतं. मग आपल्याला जे पीक हवं असेल ते पीक ज्या जमिनीमध्ये येतं त्या जमिनीचाच आश्रय आपण करू की नाही. आता एखादा म्हटला मला ना भरघोस भाताचं पीक घ्यायचं आहे, मग तो इकडं मराठवाड्यात राहून काय करेल, त्याला कुठं जावं लागेल, कोकणाच्या जमिनीचं काय करावं लागेल, आश्रय करावं लागेल, कारण तिथं भाताचं भरघोस काय येतं, पीक येतं. लक्षात आलं का. असं तसं ज्ञानोबरायांना आता ग्रंथ कर्तृत्व म्हणजे ग्रंथ निर्माण करायचं आहे त्यांना, आणि ग्रंथ निर्मितीसाठी शब्दधन असणं काय आहे आवश्यक आहे. ते कुठं पिकतं, गुरूंच्या चरण कमळामध्ये पिकतं. मग आता त्यांना काय कशाचा आश्रय करावा लागेल, त्या चरण कमळाचाच आश्रय करावा लागेल, ते सोडून चालणारच नाही. म्हणूनच म्हणतात या कारणे मी सावली न संडी तुझी, या कारणामुळंच मी तुझी सावली न संडी. लक्षात आलं का. कारण मला हवं ते तिथं प्राप्त होणार आहे, त्याच्याशिवाय दुसरीकडे प्राप्त होणार नाहीच आहे. त्यामुळे मी तुझी सावली तुझ्या कृपेची छाया सोडणार नाही. म्हणून साधका तू माऊली पिके सारस्वत तुझी या पाऊली, या कारणे मी सावली न संडी तुझी. पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.